नमस्कार, आशा जेमे रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहोत, ती अगदी टेस्टी आणि खमंग अशी। तर रेसिपी पूर्ण बघायची आहे। नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया ही फ्लावरची अगदी झटपट आणि चविष्ट भाजी कशी बनवायची। तर त्यासाठी सर्वप्रथम मी एक पाव किलो होईल इतका फ्लावर घेतलेला आहे आणि तो छान कट करून घ्यायचा आहे आणि तो आपण एका कढईमध्ये गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचा आहे। मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फ्लावर 2 ते 3 मिनिटे छान उकळून घ्यायचा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जर काही किडे किंवा आळ्या वगैरे असतात फ्लावरमध्ये तर ते निघून जातील आणि आपला फ्लावर स्वच्छ आणि निर्जंतुक होऊन जाईल। तर ही प्रोसेस प्रत्येक वेळेस भाजी बनवताना किंवा फ्लावरची कोणतीही रेसिपी बनवायच्या अगोदर ही प्रोसेस नक्की फॉलो करा। आता त्यानंतर मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे। फोडणी देत असताना तेल आपलं नेहमी छान गरम झालेलं असावं, तरच आपली फोडणी छान बसते आणि भाजी खमंग लागते। तर आता त्यानंतर आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा टाकून घेतलेला आहे। जिरा आणि मोहरी छान फुलू द्यायचे आहे आणि त्यानंतर मी हा एक मोठा साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे। त्यानंतर मी लसूण जो आहे आपला तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये मी टाकलेला आहे। साधारणतः 1 चमचा लसूणचा तो ठेचलेला लसूण आहे। आता हे आपण छान परतून घ्यायचं आहे। आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये मी आपलं जे आलं असतं ते किसणीने किसून घेणार आहे। तुम्ही याची पेस्टही वापरू शकता आलं आणि लसणाची, पण मी लसूण वेगळा टाकला आहे आणि आलं किसून किसणीने घेतलेलं आहे। आता आलं टाकल्यानंतर पुन्हा आपण छान परतून घ्यायचं आहे आणि आलं टाकल्यानंतर हे खूप वेळ परतायचं नाही, नाहीतर आल्याला आपला कडवट असा टेस्ट येतो। त्यामुळे आलं टाकलं की 1 मिनिटभरच परतून घ्यायचं। कांदा आपण छान परतून घेतलेला आहे। आता याच फोडणीमध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। जेव्हा फोडणीमध्ये आपण कोथिंबीर टाकतो तेव्हा भाजीला आपला खूप छान फ्लेवर येतो, तुम्ही करून पहा। कोथिंबीर टाकल्यानंतर मी थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर मी एक छोटा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता, तो याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे। आता हा टोमॅटो पण आपण छान परतून घ्यायचा आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। आता जो आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेला फ्लावर आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान परतायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करतात तेव्हा सबस्क्राइबच्या बाजूलाच बेल आयकॉनचं एक बटन असतं, त्याच्यावरती पण क्लिक करत जा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि माझे व्हिडिओ अगदी सहज रीतीने तुम्ही पाहू शकाल। आता हे आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपला जो भाजीचा मसाला असतो तोही याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडासा मी एक अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा होईल इतकी धने पावडर असते आपली ती टाकलेली आहे। आता हे छान पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही। असंच आपण फ्लावरच्या ह्याच्या वाफेवरतीच आपण ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे या भाजीला अगदी खमंग आणि चविष्ट फ्लेवर येतो। तुम्ही ते करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि जर करून पाहत असाल तर कमेंट करायला विसरू नका। आता हे आपण मसाले टाकल्यानंतर हे छान परतून घेतलेलं आहे। नंतर याच्यामध्ये आपण 2 चमचे भाजलेले शेंगदाणे असतात तर त्या शेंगदाण्याचा कूट आपण
याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी आपली छान हे एकजीव होईल. आणि त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपल्या भाज्यांमध्ये खूप सारे मसाले, खूप सारं काही टाकल्यानंतरच आपली भाजी चविष्ट होते असं काही नाही. आपण अगदी कमी साहित्यामध्ये पण भाजी खूप खमंग बनवू शकतो. फक्त आपण फोडणी देताना तेल गरम आहे की नाही याच्याकडे लक्ष द्यायला हवं, मसाले व्यवस्थित परतलेले आहेत की नाही याच्याकडे लक्ष द्यायला हवं. एवढं केलं की आपली भाजी नक्की कमी साहित्यामध्ये सुद्धा टेस्टी बनवू शकते. तर आता थोडंसं मी मीठ याच्यावरती भुरभुरून घेतलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर आपण ही भाजी छान वाफवून घ्यायची आहे. माझ्या चॅनलवरती अजून खूप साऱ्या अशा रेसिपीज आहेत ज्या कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट बनतात आणि कमी व्यापामध्ये सुद्धा बनतात. अशा रेसिपीज माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या आहेत. तर नक्की माझ्या चॅनलवरती जा आणि माझ्या त्या रेसिपीज पहा आणि तुम्हीही बनवून खा. हे तुम्ही पाहू शकता आपली चविष्ट खमंग अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जाता जाता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलाही विसरू नका. माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर फ्लावर आणून ते करून पहा.